तले कौस्तुभम् नासादेवरमप्तिकं करतले येनं तले कंकणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि श्रीगोपाल कृष्ण भगवान वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं
हे शेवटचं सत्र. सकाळी श्रीमद भगवद्गीतेचं पारायण असतं आणि संध्याकाळी कथा. भगवंताच्या अमृतमय लीळांचं श्रवण आपण करत आहोत. ज्यांचं लीळा श्रवण केलं आणि पापापासून आपल्याला मुक्ती मिळते, अशी पापमोचक असलेली कथा काल आपण बघितलं. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला. वसुदेवाने भगवंताला पाठीमध्ये घातलं आणि यमुनेमधून गोकुळामध्ये आले. तिकडे गोकुळामधून परत मथुरेला वसुदेव गेलेले आहेत आणि यशोदेची कन्या देवकीच्या हातामध्ये दिलेली. कंस आला आणि त्या कन्येला देवकीकडून हिसकावून घेतलं. तिच्या ओळ्या अशा पायाला पकडलं, तिला गरगर फिरवलं. आपटना ती हातातून सटकली, निसटली आणि आकाशवाणी झाली. कंसासुरा, तू मूर्ख आहे. तुझा वैरी जो आहे आठवा, हा चंद्रकलेप्रमाणे वाढतो आहे आणि तुझा निपांत त्याच्या हातानेच आहे. चिंता करू नकोस. इथपर्यंत कथा आपण श्रवण केलेली आहे काल. इकडे भगवंताचं आगमन झालं गोकुळामध्ये. कुणालाच कल्पना नाही की हा यशोदेचा पुत्र आहे की नाही. यशोदा ही निद्रिस्त आहे, नंदबाबाही निद्रिस्त आहे आणि अशामध्ये तिच्या पुढ्यातून ती कन्या नेलेली आहे आणि हे दादा तिथं ठेवलेले. यशोदेला जेव्हा जाग आली तेव्हा तिने बघितलं, अरे वा, मला पुत्र झाला. तिने आवाज दिला. बाया बापड्या जमा झाल्या, दाई जमा झाल्या, शेजारी पाजारी गवळणी जमा झाल्या. ते तेज पुंज बालक त्या बालकाकडे बघितलं. अप्रतिम दिव्य तेज आहे त्याच. कोटी सूर्य ज्याच्या चेहऱ्यावर ओवाळून टाकावेत असं अप्रतिम तेज. विलोभनीय दिसणार, हवंसं वाटणार. एकदा नजर बसली की आपली नजर त्या चेहऱ्यावरून बाजूला करू न वाटणे अशा प्रकारचा तो चेहरा.
बहिराकडे गौराई घटकाच आहे. यशोदेला आंघोळ घातली, बाळाला गरम पाण्याने आंघोळ घातली, तिला आंघोळ घातली. अख्ख्या गवळणी यशोदेच्या घरी जन्मल्या. यशोदे किती छान दिसतो का हा. प्रत्येक गवळणीला असं वाटायचं की हे बाळ माझंच आहे. आणि थोड्या दिवसामध्ये कृष्ण त्या गोकुळामध्ये इतके लोकप्रिय झालेले आहेत की प्रत्येक गवळण तिला वाटतं की कृष्ण आपल्या वाट्याला आला पाहिजे, त्याचे काही क्षण आपल्या हिश्श्याला आले पाहिजे, असं प्रत्येकीला वाटायचं. कोणी यायची त्याला उचलून घ्यायची. बघता बघता दिवस वाढत चाललेली आहेत. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 12 दिवस झाले. आणि 12 दिवस झाल्यानंतर मग याचा नामकरणाचा विधी पार पडायला लागला. नाव काय ठेवायचं? गर्गमुनी आले आणि गर्गमुनींनी भगवान गोपाल कृष्णाचं भविष्य सांगितलं. गर्गमुनी म्हणतात, यशोदे तुझं बाळ इतकं सुंदर आहे आणि इतकं गुणी आहे, त्रिभुवनात असं बाळ कोणाच्या पोटी जन्माला आलेलं नाही. ऋषीवर्य माझ्या बाळात काही अवगुण तर नाहीत ना? म्हटले नाही. जेही अवगुण आहेत ते लोककल्याणाचे अवगुण त्याच्यामध्ये आहे. आणि असं बाळ जन्माला येण्यासाठी लाखातून एखाद्या मातेच्या उदरी जन्माला येतं. क्वचित तुझ्या पोटी साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार आलेला आहे. रूपे सुंदर सावळागी माई, सावळागी माई, रूपे सुंदर सावळागी माई, सावळागी माई, सावळागी माई, सावळागी माई, सावळागी माई, सावळागी माई, रूपे सुंदर
जगाचं कल्याण करणारा आहे, तुझी कुस धन्य आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी जातक त्याचं वर्णन केलं भगवंताचं. आणि जातक वर्णन करून सांगितलं, एक लक्षात ठेव, मी जे भविष्य सांगितलं ते सगळं सत्य होईल असं समजू नको, कारण तो परब्रह्म परमेश्वर आहे, त्याचं भविष्य मला काय सांगता येणार. पण ग्रहांचा नक्षत्रांचा योग जो आहे तो पाहून मी तेवढं सांगू शकतो, बाकी सांगू शकत नाही. त्याचं भविष्य तो घडवणारा आहे, तो त्याचंच नाही तर अनेकांचं भविष्य घडवणारा तो भगवंत आहे, परमात्मा आहे. त्याच्यामुळे त्याचं भविष्य खरं तर मी नाही सांगू शकत, परंतु एक नियम म्हणून तुला सांगतो, एवढंच सांगू शकतो की तुझं नाव काढेल हे बाळ, तुझं नाव अजरामर होईल. अशा प्रकारे यशोदेला गर्गमुनी सांगतात. आणि भगवंताचं नाव ठेवायचं म्हणजे अक्षर काढून दिलं जाते, याचं नाव कृष्ण असं ठेव म्हटले. काळा पण आहे, कृष्ण म्हणजे काळा, आणि कृष्ण म्हणजे माणसाच्या मनाची मशागत करणारा, कृष्ण म्हणजे नांगरणी करणारा. कृष्ण धातू हा ज्ञानाशी वाचक आहे. कृष्ण विलेखने धातू ज्ञानाशी वाचक असं म्हटलेलं. संस्कृतची ती धातू आहे कृष्ण धातू, त्या धातूपासून हा कृष्ण शब्द बनलेला आहे. अप्रतिम असं नाव ठेवण्यात आलं. भगवंताचं सांगितलं हे नाव ठेवा. आणि मग सगळ्या गवळणींना निरोप दिला. सगळ्या गवळणी यशोदेच्या घरी जमा झाल्या. दुपारची वेळ आहे, बाहेर पाऊस पडतो आहे आणि वाड्यामध्ये गर्दी जमा झालेली आहे बायांची. बरं, सगळ्या बाया वेगवेगळ्या, कोणी हिरवी कंच साडी नेसलेली, हिरवा चुडा, कोणी गुलाबी साडी नेसलेली, गुलाबी चुडा भरलेला, गुलाबी खळीवाची चोळी अंगात घातलेली, वेगवेगळ्या माता भगिनींनी वेगवेगळे पहिराव अलंकार घालून त्या सगळ्या माता भगिनी कुठे आलेल्या आहेत? यशोदेच्या घरी. आणि या यशोदेच्या घरी त्या आनंदानं तिथे नाचतायत, नृत्य